हाय, मी विशाल. माझ्या चॅनलचं नाव एक्सप्लोर विथ विपिल. चॅनल बघून तुम्हाला समजलं असेल मी कुठे जातोय. मी जातोय द्वारका, सोमनाथ ज्योतिर्लिंग, नागेश्वर ज्योतिर्लिंग, द्वारकामध्ये रुक्मिणी मंदिर आहे, बेट द्वारका, अशी बरीच ठिकाणं आहेत जी आपण द्वारकामध्ये एक्सप्लोर करूयात या ब्लॉग मध्ये. आता मी निघालोय ऑफिस मधून. आता ऑफिस सकाळी आपण ऑटो पकडून स्टेशनला जाऊयात. आता विक्रोली स्टेशन वरून ट्रेन पकडून आपण जाऊया दादरला. मग दादरहून आपल्याला जायचं मुंबई सेंट्रलला, कारण की आपली ट्रेन तिकडूनच आहे. माझी ट्रेन आहे 9ची, पण तिकीट कन्फर्म वरती झाली म्हणून मुंबई सेंट्रलला लवकर यायला लागलं. तर मुंबई सेंट्रल तिकीट काढू आपण जनरलची. आता तिकीट काढून चालू जनरलची लाईन शोधायला. जनरलची लाईन लागतो तर लाईन शोधतो आता जाऊन. काकाने विचारला की जनरलची लाईन कुठे लागते, तर काकाने सांगितलं आता आपण जनरलच्या लाईन उद्या आहोत. पाठी गर्दी तर खूप वाढत चालली आहे. जरा जास्तच लेट झाली. 8:30 वाजून गेली तरी ट्रेन काढली नव्हती. जनरलची ऑलमोस्ट पब्लिक कंटाळलेली उभी राहून. समोर इंदोर एक्सप्रेस लागली आहे. जनरलची पब्लिक ट्रेनमधून चढतीये. गर्दी तर खूप होती. आम्ही लगेच पहिले उभे होतो. आमच्या पाठीत फॅमिली उभी होती. त्यातले काका कोण पाठून पुढे आला जनरलच्या लाईनीत उभा राहायला, का काही इकडला करून इकडला करून पाठी पाठवत होते. रेल्वेपर्यंत खूप खूप म्हणजे खूप लोक वाढलेले होता. ट्रेनमध्ये चढलो आता. सीट भेटली आहे बसायला. आता बघू कसा होता आपला प्रवास.
द्वारका स्टेशनवरून ऑटो पकडली. ऑटो पकडून हॉटेल, खूप हॉटेल्स बघितले. असं फायनली एक हॉटेल भेटलं. खूप हॉटेल बनण्याचं कारण म्हणजे पब्लिक जास्त आहे, रेट पण जास्त आहे. पण आम्हाला फायनली भेटलं. मग आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि मग गेलो नाश्ता करायला. नाश्ता करून मग आम्ही गेलो पुढे द्वारकाधीश मंदिर मध्ये. मंदिरात जाण्यासाठी खूप गर्दी होती, लाईन होत्या. पण जेव्हा हे बघितलं, खूप 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 मस्त वाटलं, सांगू नाही शकत. खूप म्हणजे खूप भारी वाटेल तिथे. रात्री का व्हिडिओ शूट नाही केला. मंदिरातून पाया पडून हॉटेलमध्ये जाऊन शिरलो आणि रूमवरती येऊन लगेच झोपलो. आता पण नाश्ता वगैरे करू आणि द्वारका एक्सप्लोर करायला जाऊ. वेकेंड असल्यामुळे ऑटोचे पण भाव खूपच होते. पण एक ऑटोवाला भेटला आम्हाला, त्याने सांगितलं की शेअरिंग पण असते. शेअरिंग असते पर पर्सन 300 रुपये. तर त्याने आम्हाला पूर्ण द्वारका एक्सप्लोर केली 300 रुपयात. एक तो दादा माहिती सांगत होता पितृदानचं. रुक्मिणी मंदिराचं कोरीव काम खूप अप्रतिम होतं. आता मी त्याला नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात. नागेश्वर ज्योतिर्लिंग खूप म्हणजे खूपच गर्दी भेटली आम्हाला. प्रचंड गर्दी होती लाईन मध्ये. नागेश्वर ज्योतिर्लिंग. नागेश्वर ज्योतिर्लिंग हा असा एक ज्योतिर्लिंग आहे तिथे महादेव आणि माता पार्वती त्यांचं नाग रूपात पूजा केली जाते. म्हणून त्याला नागेश्वर ज्योतिर्लिंग असं म्हटलं जातं. असं देखील म्हटलं जातं की श्रीकृष्णाने द्वापार युगामध्ये इथे खूप वेळा अभिषेक आणि पूजा केली होती. मंदिराच्या आत खूप मोठा त्रिशूल आहे हा.
सकाळी 10 वाजल्यापासून आता संध्याकाळचे 7:30 वाजले. 7:30 वाजेपर्यंत ऑटोवाल्या दादाने आम्हाला पूर्ण द्वारका एक्सप्लोअर केली. आता त्याच्यानंतर आम्ही पेमेंट देऊन आम्ही निघालो जेवायला. त्याला आम्ही विचारत होतो की आम्हाला 8:50ची ट्रेन होती, तर त्या 8:50च्या ट्रेनला सोडशील का. तर आम्हाला अजून जेवायचं वगैरे होतं, कारण की आम्हाला 8:50ची ट्रेन वेरावळला जाण्यासाठी पकडायची होती. ती जर मिस झाली तर आम्हाला माहिती नव्हतं पुढची कोणती ट्रेन आहे, कारण की सकाळी आम्ही काहीच खाल्लं नव्हतं. तर आता आम्ही जाणार मस्तपैकी जेवणार. गुजरातमध्ये आले 2 दिवस झाले, पण नीट काय जेवायला भेटलं नाही आपल्या मुंबई सारखं. इथे मेन्यू कार्ड मध्ये शोधत होतो मी, नान, रोटी, भाजी, थोडीशी स्पायसी, जिरा राईस, दाल तडका असं काय भेटतंय का. नशिबाने ते भेटलं. मग 2 दिवस चांगलं जेवायला नव्हतं भेटला, पण ह्या हॉटेलमध्ये आपल्या मुंबई सारखं जेवायला भेटलं. रूम मध्ये जाऊन बॅगा घेतल्या. आता आपल्याला जायचं वेरावळला. आता द्वारका स्टेशनवरून वेरावळची ट्रेन आपली 8:50 पकडूया आपण. द्वारका टू वेरावळची तिकीट पण आपली कन्फर्म नाही झाली आहे, कारण आपल्याला इथून पण जावं लागेल जनरल डब्याने. आता जनरलची तिकीट काढू आणि सीट मिळाली पाहिजे, कारण 6 ते 7 तासाचा प्रवास आहे. ते रात्र यायचं, आता आपण उभं तर नाही जाऊ शकत. मला तर जागा भेटली, पण ते लोक दुसऱ्या त्यांना पण जागा भेटलेली, पण इकडे पण खूपच गर्दी होती. वेरावळचा टायमिंग होता 5, 5:15 समथिंग, पण ट्रेन 1 तास आधीच वेरावळ स्टेशनला उभी राहिली. तर मग आम्ही निघालो स्टेशनच्या बाहेर. विकेंड असल्यामुळे वेरावळला पण खूप गर्दी सोमनाथसाठी. ऑटो तर भेटली आम्हाला, पण आम्ही क्लब्समध्ये कॉल केलेला सोमनाथच्या, पण तिकडे जागा नाही. सर्व रूम पॅक होता. आम्ही ऑटोला काकांना विचारलं, तर ऑटोले काका बोलले आपण ते जाऊन 2-3 हॉटेल्स बघू. त्याने मला 2-3 हॉटेल्स तर दाखवले, पण रेट खूप होते विकेंड असल्यामुळे. पण आम्हाला 4-5 तास त्यामुळे फ्रेश व्हायचं होतं, बॅगा ठेवायच्या होत्या आणि मग आम्ही निघणार होतो. बट आम्हाला रूम तर भेटली, एक थोडी महागच भेटली, पण ठीक आहे. आम्ही तिथे बॅगा वगैरे ठेवल्या आणि फ्रेश झालो आणि निघालो मंदिराकडे. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो तिथून फक्त सोमनाथ मंदिर 2 मिनिटावर होतं, आणि समोर आहे ते सोमनाथ मंदिराचं नवीन मंदिराचं गेट आहे. जर तुम्ही सोमनाथला आला तर सोमनाथ मध्ये 2 मंदिर आहेत, एक जुनं मंदिर, एक नवीन मंदिर. आता आम्हाला तिथे लाईन भेटली तर ते जुनं मंदिर, पण आम्हाला माहिती नव्हतं. आम्ही तिथे विचारलं तर दिले जुनं मंदिर, साईडलाच नवीन मंदिर पण आहे. आम्ही लाईनीमध्ये होतो. आम्ही पहिलं जुनं मंदिराचं दर्शन घेतलं. जुनं मंदिराची स्टोरी अशी आहे की इसवी सन 1703 मे मध्ये सोमनाथ मंदिर जे जुनं आहे त्याचं विध्वंस झालेलं, म्हणजेच तोडण्यात आलेलं. त्यानंतर इसवी सन 1783 मे मध्ये मालवा प्रदेशची महाराणी मातोश्री अहिल्यादेवी यांनी मग हे नवीन मंदिर बांधलं. सोमनाथ जुन्या मंदिरातून तुम्हाला हात वगैरे लावू शकतो. खूप मस्त वाटलं ते. बाहेर फिरण्यासाठी वरती छोट्याशा पायऱ्या आहेत, तिथे पण एक मंदिर लागतं. त्या मंदिराचं नाव आहे श्री अहिल्याश्वर महादेव मंदिर, कारण की ते अहिल्यादेवी यांनी स्थापन केलेलं शिवलिंग असेल कदाचित.
तुला म्हणजे छान दर्शन घेतलं. नंतर का तिथे नवीन मंदिराकडे तर ती छोटीशी पोरगी छोटी खूप मस्त किंवा बोलला तर मधगमात. नवीन मंदिरात आतमध्ये आल्याच्या नंतर त्याची पण गर्दी खूप होती. लाईन तर खूपच मोठ्या मोठ्या होत्या. आता मी त्या आतमध्ये मी काहीच घेऊन नाही जाऊ शकत. फोन, वॉलेट, घड्याळ वगैरे काहीच म्हणजे काहीच घेऊन नाही शकत. दर्शनाला लाईन खूप मोठी होती, पण इकडे लेडीज आणि जेंट्स वेगवेगळे लाईन मध्ये जाण असल्यामुळे दर्शन खूप फास्ट आणि लवकर होत होतं. सोमनाथ मध्ये दर्शन वगैरे खूप मस्त झालं आणि मग आता आपला परतीचा प्रवास सुरू झाला. इकडे खूप मोठमोठ्या बोट्स आहेत. मच्छीमारांसाठी वेगळ्या बोट्स आहे, मच्छीमारांसाठी इकडे नवीन बोट्स बनवले देखील जातात. हे बघा, नवीन बोट्स बनवतात आणि साईडलाच आहेत त्या मोठमोठे सामान ने-आण करण्यासाठी इथे बोट्स आहेत. इथे पण ट्रेन लेट होती.
प्लॅटफॉर्म भेटत नव्हतं, पण फायनल प्लॅटफॉर्म भेटला आणि ट्रेन पण आली. इथे आपली तिकीट कन्फर्म होती. मग सीट शोधली, स्लीपरची होती. सीट शोधली, सीटवर जाऊन जो डायरेक्ट झोपलो, तो डायरेक्ट सकाळी उठलो. एक छोटीशी क्यूटीशी मुलगी एकटीच खेळत होती वरती तिच्या भावड्यासोबत. फॅमिली तिकडे एका साईडला बसलेली, ती एकटी त्याच्या भावड्यासोबत खेळत होती. काही कारणामुळे ट्रेन काय बोरिवलीला पोहोचली नाही. ती वसईलाच तिने सोडलं. मग वसईवरून ट्रेन पकडून बोरिवलीला आलो. मग बोरिवलीवरून तिकीट काढून अंधेरीवरून मेट्रो, मेट्रोतून उतरलो आणि आलो घाटकोपरला. घाटकोपरवरून हा ब्लॉग इथेच संपवतो. फोनमध्ये बॅटरी नसल्यामुळे. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि भेटूया मग पुढच्या ब्लॉग मध्ये.